बातम्या विस्ताराने पाहूयात आणि सुरुवातीला सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट हाती येतेय। संशयित वांद्रे रेल्वे स्थानकाच्या आसपास दिसला। मुंबई पोलीस सूत्रांची अशी माहिती आहे। संशयिताने घटनेनंतर पहाटेची पहिली लोकल ट्रेन पकडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। मुंबई पोलिसांची पथकं वसई, नालासोपारा या परिसरामध्ये तळ ठोकून आहेत अशी सुद्धा सध्या माहिती समोर येते। तर सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। संशयित वांद्रे रेल्वे स्थानकाच्या आसपास दिसला अशी माहिती मुंबई पोलीस सूत्रांनी दिलेली आहे। संशयितानं या घटनेनंतर पहाटेची पहिली लोकल ट्रेन पकडली असावी असाही अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान आता मुंबई पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत। भाग्यश्री प्रधान आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। भाग्यश्री, हा तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि महत्त्वाची घडामोड अशी आहे, संशयित वांद्रे रेल्वे स्थानकाच्या आसपास दिसलेला आहे, सध्या कसा तपास केला जातोय? नक्कीच ऋतुजा, आत्ता सध्या मी सैफ अलीच्या घराच्या इथेच आहे आणि आपण बघतोय की इकडे आत्ता 2 पोलीस जे आहेत ते त्याच्या घरी आज पुन्हा आत्ता आलेले आहेत। त्याचबरोबर त्याचं काल जे लीलावती रुग्णालयात त्यांचं ऑपरेशन झालंय, त्या ऑपरेशनमध्ये त्यांच्या हिक्सा ब्लेडचा जो तुकडा होता तो काढण्यात आलेला आहे, तो देखील पोलिसांनी हाती घेतलेला आहे। त्याचा जो तपास आहे तो फॉरेन्सिक तपास तो करण्यासाठी पोलिसांनी तो तुकडा घेतलेला आहे अशी माहिती जी आहे ती समोर येते। मात्र ह्या सगळ्यामध्ये घटना घडल्यानंतर हा जो अज्ञात व्यक्ती आहे तो इथनं पळाला आणि थेट बँड्रा स्टेशनकडे वळला। बँड्रा स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी घटना घडल्यानंतर जी पहिली ट्रेन त्याला मिळाली ती त्यांनी पकडली आणि तो त्या दिशेने रवाना झालाय। पोलिसांची जी 20 पथकं आहेत ती सध्या काम करतायत। त्यातले 1 ते 2 पथकं जी आहेत ती मुंबई बाहेर आहेत, 2 पथकं जी आहेत ती नालासोपारा आणि वसई या भागात आता तळ ठोकून आहेत। त्यामुळे लवकरात लवकर आरोपी कसा ताब्यात मिळेल यासाठी पोलिसांकडनं प्रयत्न केले जाताना पाहायला मिळतात। एकंदरीतच ही घटना ज्यावेळी घडली त्यावेळेला जेहच्या रूममध्ये ही घटना घडली। हा माणूस जो आहे, अज्ञात व्यक्ती जो आहे, तो बाथरूमच्या दिशेने आत आला होता। लाईट आणि बाथरूमचं लाईट आणि दार उघडं होतं। त्यानंतर केअरटेकरला संशय आला। त्यानंतर केअरटेकरने त्याला विचारलं की काय काम आहे। यावेळी तो जेहच्या दिशेने वळला। त्यावेळेला आवाज करू नका, मला इथे पैसे हवेत, 1 कोटी रुपये हवेत अशी मागणी जी आहे ती केअरटेकरकडे केली। या सगळ्या आवाजाने बाकीचे कर्मचारी जागे झाले। याच वेळेला यांचा आवाज ऐकून सैफ आणि करीना तिथे आले आणि त्या दोघांनी कोण आहे हा, काय हवंय याला असं विचारताच त्यांनी सैफवर हल्ला करण्यास सुरुवात केली। आणि ह्या सगळ्या प्रकरणानंतर आपण जर बघतोय तर पोलीस तपास जो आहे तो मात्र सध्या वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि सैफ अली लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, त्यांना आज दुपारी सोडण्यात येईल अशी माहिती देखील रुग्णालयाकडनं देण्यात येते सध्या तरी ऋतुजा। निश्चित, आणि त्यामुळे तपासात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे आपलं नजर असेल। असं तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।